इतिहासाला जात नसते, इतिहासाला धर्म नसतो, इतिहासाला पंथ नसतो. याचा अर्थ इतिहास एका त्रयस्थ भावनेने आपण कधीतरी समजून घेतला की इतिहासाची खरी उकल होऊ शकते, ही महत्वाची गोष्ट आहे. पण आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचा वारसा नेमका कसा आहे, आपण त्या समाजात खरं तर जन्म घेऊन इथे काम करायला लागतो, तेव्हा माझ्या समाजाने मला काय दिलंय हा विचार सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. आणि तो कधीतरी जाणून घेण्याची वेळ येते आणि त्यावेळेस आपण महापुरुषांची खरं तर जयंती साजरी करत असतो. महापुरुषांची जयंती साजरी होत असताना त्या फोटोवर, स्मारकावर किंवा पुतळ्यावर फुलांची सजावट करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची राजवट सुरू झाली पाहिजे, हा जयंतीचा खरा उद्देश असतो. आणि महापुरुषांचं स्मरण करताना त्यातून स्फुरण निर्माण व्हावं ही त्या मागची खरी भावना असते. कोणत्याही विषयाचं चिंतन करत असताना त्यातून चैतन्य निर्माण व्हावं ही या मागची भावना या ठिकाणी स्पष्ट दिसते आहे. खर तर शिवाजी हा शब्द जरी नुसता लक्षात घेतला तर जी म्हणजे जिद्दीनं, वा म्हणजे वाचवणारे, आणि जी म्हणजे जीव. जिद्दीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवणारे या देशातले पहिले अंगरक्षक म्हणजे जिवाजी महाले ही त्यांची उंची आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा, महापुरुष कुणाला म्हणायचं आणि महापुरुषांची उंची कशी मोजायची, आणि त्याची उत्तरं अभ्यास करताना मिळू लागली. महापुरुषाची उंची मोजण्याची कुठलीही फुटपट्टी, कोणतीही मीटरपट्टी आपल्याला उपलब्ध नाही. मग महापुरुषांची उंची मोजतात कशी याचं उत्तर पाहिलं की आपल्या लक्षात येईल. ज्या समाजाचा वारसा मोठा आहे, ज्या समाजाचा इतिहास मोठा आहे, त्या समाजात जेव्हा आम्ही जन्माला येतो तेव्हा आमचं काम कसं असलं पाहिजे हा पहिला उद्देश आपल्याला कोणताही कार्यक्रम करताना लक्षात आला पाहिजे. ही मला महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणून जयंती साजरी होत असताना काही विचार ज्यावेळेस मांडले जातात तेव्हा ते विचार फक्त विचार नसावेत, त्या विचारांना कृतीची जोड मिळाली पाहिजे. आणि विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य खरं तर आपल्या डोक्यात आणि मनात जर तळमळत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये घोडदौडीला कोणीही रोखू शकत नाही. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या जिवाजींना ती भूमिका का दिली, त्या मागचा उद्देश काय, त्यावेळेस त्यांचे स्पर्धक कोण होते, अनेकांच्या जागा त्या ठिकाणी असताना जिवाजींना ते स्थान कसं मिळू शकतं, हा महत्वाचा उद्देश आहे. आजही आपण पाहिलं की संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. जिवाजींच्या वाट्याला फक्त जिवाजींच्याच नाही, छत्रपती शिवाजींच्या वाट्यालाही संघर्ष होता. संघर्ष हे नियंत्रीने दिलेले निमंत्रण असतं, पण हा संघर्ष निमंत्रण जो स्वीकारतो तोच यशाच्या वाटेकडे जात असतो. हा सुद्धा मोठा इतिहास आहे. आणि म्हणून आमच्या आयुष्यात संकट येतील, आमच्या आयुष्यात समस्या येतील, आमच्या समस्या आणि आव्हानं मोठी असतील, पण त्याच्यावर पर्याय काढणं हे इतिहासानं आम्हाला शिकवलेली गोष्ट आहे, ही आमच्या डोक्यात असली पाहिजे. म्हणून जिवाजी महाले यांचा इतिहास उलगडत असताना छत्रपती शिवाजी महाराज या जावळीच्या खोऱ्यात जेव्हा फिरत होते तेव्हा जावळीच्या खोऱ्यात फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यावेळेचे निष्ठावंत सेवक आणि निष्ठावंत सरदार कान्होजी जेदे होते. कान्होजी जेदेंना भेटायला जावळीच्या खोऱ्यात जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा त्याच कान्होजी जेदेंच्या परिसरामध्ये एका ठिकाणी युवकांची मल्लविद्या चालू होती, कौशल्य दाखवण्याचे कार्यक्रम चालू होते. आणि अचानक त्या गर्दीतून आवाज येत होता, जीवा उचल, जीवा उचल, जीवा उचल. शिवाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली. 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि 9 ऑक्टोबर 1635 जिवाजी महालेंचा जन्मदिवस. वय वर्षांचं अंतर फक्त 5.5 वर्षांचं आहे. 5.5 वर्षाचं अंतर आहे. 1659 सालची घटना आहे. याचा अर्थ त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय हे फक्त 29 वर्ष आणि जिवाजी महालेंचं वय 24 वर्ष. याचा अर्थ 24 वर्षाचा एक युवक जेव्हा आपलं कौशल्यपणाला लावतो, जेव्हा आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात करतो त्यावेळेस त्या कौशल्याला हेरणाऱ्या माणसांची गरज असते. ते कौशल्य हेरण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आता आमच्याकडे अनेक नेते दिसतात, आमच्याकडे अनेक आमचे कौशल्य हेरणारी माणसं दिसतात, पण ती फक्त कामापुरती हेरत असतात. काम संपल्यावर त्या माणसाचा उपयोग नसतो. असं जेव्हा बघायला मिळतं तेव्हा शिवाजी महाराज आणि जिवाजी महाले यांच्यामधला जो समन्वय आहे,
यांच्यामधला जो बोलका संवाद आहे त्याच्यावर कधीतरी प्रकाश टाकला पाहिजे असं मला जेव्हा वाटतं तेव्हा आपल्या लक्षात येईल शिवाजी महाराजांनी कान्होजी यांना विचारलं, या गर्दीतनं, या युवकांच्या फळीतनं इथं चाललेल्या मल्लविद्या, इथं चाललेल्या दांडपट्ट्याच्या ज्या कसरती आहे त्यातून जीवा नाव येतोय, म्हणजे नेमकं काय होतंय? तेव्हा कान्होजी म्हणाले, राज या आणि प्रत्यक्ष बघा. राजे जेव्हा गर्दीच्या बाजूला जाऊन उभे राहून बघत होते तेव्हा गर्दीमध्ये हा 24 वर्षाचा तरुण तेव्हा 12 फुटावरनं दांडपट्ट्याच्या मदतीनं नारळ फोडत होता. राजांचे डोळे त्या जीवाजीवर खिळले गेले आणि राजांच्या डोळ्यात त्याच दिवशी जीवाजी बसले. डोळ्यात इतके बसले की ते बस्तान काढण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रसंग शोधावा लागला. दुसरी गोष्ट, 5 जुलै 1659 या दिवशी कान्होजी जेधे शिवाजी महाराजांना भेटायला गेले आणि त्याचं कारण शिवाजी महाराजांना एक फरमान घेऊन राजे दाखवायला कान्होजी जेधे गेले तेव्हा ते फरमान असं होतं आणि त्यातला उल्लेख असा होता, खोपडे अफजल खानाला जाऊन मिळाले. उन्नावळीचे त्यावेळेचे केदारजी हे सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले आणि राजांनी तो खलिता वाचला, ते फरमान पाहिलं आणि राजे कान्होजींना म्हणाले, तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे अफजल खानाला जाऊन मिळणार का? त्यावेळेस कान्होजी खाली वाकले, राजांना मुजरा केला. जसे कान्होजी खाली वाकले तसे राजांची नजर पुढे गेली. कान्होजींच्या मागे जीवाजी महाले होते. पुन्हा एकदा जीवाजी राजांच्या डोळ्यात बसले, उद्गार काढले, जीवाजी, जसा प्रसंग येईल, जशी संधी येईल तशी तुमची निवड केली जाईल. आणि हे जीवाजींनी कायम लक्षात ठेवलं की कधीतरी माझ्या आयुष्यामध्ये, कधीतरी माझ्या जीवनामध्ये असा एक प्रसंग येणार आहे आणि आपलं कौशल्य दाखवण्याची वेळ येणार आहे. अलीकडे चित्र वेगळं आहे. आपल्याकडे कौशल्य असतं, आपल्याकडे अनेक गोष्टी असतात, पण ते दाखवायला जेव्हा संधी येत नाही तेव्हा संधी येण्याची आम्ही कधी वाट पाहत नाही. हे संयम असावा लागतो, याला मनावर नियंत्रण असावं लागतं, त्याशिवाय आपल्या आयुष्यात संधी येत नाही. जो संधीची वाट पाहतो आणि आलेल्या संधीचं सोनं करतो त्यांचाच जीवाजी होतो, ही महत्वाची गोष्ट आहे.